असं म्हणतात की भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातील माणसं दाखवतो। पण या दोन्ही परिस्थितीमध्ये माणसाने आपलं ध्येय विसरता कामा नये। खिसा रिकामा असताना आणखी जिद्दीने केलेली मेहनत नक्कीच फळ देते। अशीच एक कहाणी आहे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी या गावात वाढलेल्या एका शिक्षकाची। शिक्षणाची आवड असताना देखील शिक्षण सोडावं लागलं। त्यानंतर पुन्हा प्रवेश घ्यायचा म्हटलं तर पैशाची कमतरता होती। अनेकांनी टोमणे मारले तरीही आशा न सोडता कला विभागात प्रवेश घेतला। त्यानंतरचा प्रवासही सोपा नव्हता। अतिशय बिकट परिस्थितीत पार्ट टाइम नोकरी करून शिक्षण पूर्ण केले। त्यानंतर सुदैवाने सहाय्यक शिक्षकपदी नियुक्ती झाली। नमस्कार, मी अंकुश जगन गावंडे, सहाय्यक शिक्षक PM श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाभा येथे मागील 2 वर्षापासून कार्यरत आहे। माझी प्रथम नियुक्ती हे 2010 मध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून मंगरूळ जवळा येथे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात झाली। आणि शिक्षक लागण्यापूर्वीचं माझा जो आहे पार्श्वभूमी ती अतिशय हलाखीची माझी परिस्थिती होती। 2010 मध्ये मी जेव्हा लागलो त्यापूर्वी D.Ed झालं आणि D.Edच्या पूर्वी मी ॲक्च्युली 11वी मधून मला शाळा सोडायचं काम पडलं। माझ्या वडिलांना पॅरालिसिस झाला। माझा जो हात आहे डावा हात तो अधू झाला किंवा अपंग त्या हातानं अपंगत्व आलं। हे सर्व जेव्हा माझ्याकडे संकट आले तेव्हा मला शाळा सोडून अक्षरशः मेडिकलमध्ये आणि दवाखान्यामध्ये मला काम करण्याची गरज पडली। आणि हे सगळं करत असताना पण माझ्या मनामधून शाळा शिक्षण हे कधीच निघालं नाही। जसं 11वी मध्ये मी शाळा सोडली, सायन्सला होतो आणि कॉलेज सोडल्यानंतर मी एका मेडिकलमध्ये काम केलं। मी धावपळ करत 12वी कंप्लीट नाही केली। तर मी जेव्हा 11वी कंप्लीट करण्यासाठी गेलो, पुन्हा रिपीट ॲडमिशन घ्यायला गेलो शाळेमध्ये माझं मेडिकलचं काम संपल्यानंतर किंवा परिस्थिती थोडी चांगली झाल्यानंतर, तेव्हा मला तिथे असं उत्तर मिळालं, माननीय प्रिन्सिपल त्यावेळेसचे होते, की आता तू गरीब झाला आहे, कामच कर, कशाला पुन्हा शाळा करून काय फायदा आहे, गरीबाचं शिक्षण नव्हे। मी खूप म्हणजे दुःखात गेलो त्यावेळेस। मी विचार केला की एक शिक्षक असा उत्तर कसं देऊ शकतो। शिक्षकाचं काम आहे गरीब विद्यार्थी आहे त्याला आधार देणे, ती माझी परिस्थिती होती किंवा त्यांचा तो स्वभाव असेल। परंतु मी मनात ठरवलं की आपण एक शिक्षक बनलो पाहिजे। असे विद्यार्थी जर आपल्याला मिळाले तर आपल्याकडून असं व्हायला नको, त्यांचा आधार दिला पाहिजे। मी परत एका खेड्यावर ॲडमिशन घेतली, माझी 12वी आर्टमधून कंप्लीट केली नाईलाजाने। आणि त्यावेळेस मी तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला तिथे। आणि माझं D.Edला ॲडमिशनसुद्धा झाली शासकीय कोट्यातूनच। D.Edला ॲडमिशन केल्यानंतर माझे 2 वर्ष अतिशय छान गेले। तिथेसुद्धा परिस्थिती खूप म्हणजे वाईट होती। परिस्थिती म्हणजे मला फीस भरायलासुद्धा पैसे तिथे मिळत नव्हते। काही ॲडजस्ट करून कर्ज करून वडिलांनी इकडून तिकडून आम्ही ती फीस कंप्लीट केली। आणि D.Edच्या पण माझा जो रिझल्ट होता त्यामध्ये मी माझ्या कॉलेजमधून टॉप होतो। माझं इंटर्नशिप सुरू असताना मी इंटर्नशिपही करायचो आणि सोबत अभ्यास करायचो। तर 2010च्या CETमधून माझी नियुक्ती इथे मंगरूळचावळा या गावात झाले। अतिशय सुंदर माझे ते दिवस गेले, जवळपास 12 वर्ष मी त्या गावामध्ये काढले। अतिशय छान मला तिथे पण लोकांनी, माझ्या गावच्या लोकांनी त्या मंगरूळचावळा म्हणजे माझं गाव यासाठी म्हणतो की मी 12 वर्ष तिथे काढले। आणि 2018 मध्ये आम्ही सर्व गावातील नागरिक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक या सर्वांना मी विश्वासात घेऊन 2018 मध्ये त्यांच्यासमोर एक प्रस्ताव मांडला की आपण आपली शाळा लोकवर्गणीतून डिजिटल करूया। सर्व गावांनी मला खूप छान सहकार्य दिलं आणि आम्ही अमरावती जिल्ह्यातून पहिली डिजिटल शाळा तेव्हा सुरू केली। तिथेच मी कोरोना काळामध्ये वर्ल्ड वाईड ग्रीन प्रोजेक्ट हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प सुरू केला। एका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यापासून सुरुवात केली, माझ्या विद्यार्थ्यांपासून सुरुवात केली। आज तो प्रोजेक्ट 50 देशात पोहोचलेला आहे। म्हणजे एक इंटरनॅशनल ग्लोबल टीचर म्हणून अंकुश गावंडे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा शिक्षकांमध्ये ओळखला जातो। एवढ्या गरीब परिस्थितीतून मी गेलो तर माझी एक इच्छा होती की माझ्या विद्यार्थ्यांना काहीतरी वेगळं दिलं पाहिजे। नेहमी अशी धडपड असते की आपल्या जे काही नवीन नवीन उपक्रम असतात त्यासाठी मी काय करतो की मला कुठले पुरस्कार मिळाले आहे, मला कुठल्या काही अचिव्हमेंट मिळाले आहे, त्यासाठी मी जो काही ते रक्कम असते मी माझ्या विद्यार्थ्यांवर जास्तीत जास्त खर्च करण्याचा प्रयत्न करतो। ते अलेक्झा असो, व्हर्च्युअल रिॲलिटी बॉक्स असो, VR ज्याला म्हणतो आपण, तो आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनाही मिळाला पाहिजे म्हणून मी स्वखर्चाने VR आणले, एक अलेक्झा आणली आणि असे वेगवेगळे ICTचे जे इन्स्ट्रुमेंट असतात
ते आणले आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न केला. तर एक असा प्रवास माझा जीवनाचा सुरुवात झालेला. आज एक महाराष्ट्र शासनाला राज्य पुरस्कारसुद्धा मिळाला. इंटरनॅशनल अनेक अवॉर्ड्स आहेत, नॅशनल, इंटरनॅशनल आणि सिंगापूर अभ्यास दौरा. म्हणजे एका ग्रामीण भागातील, खेड्यातील, गरीब घराण्यातील विद्यार्थीसुद्धा एवढे मोठे अचिव्हमेंट करू शकतो. हे मला संदेश माझ्या विद्यार्थ्यांना द्यायचा आहे की आपण सुद्धा जिद्द जर ठेवली तर खूप काही करू शकतो. अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा लोकल 18. प्रगती बहुरूपी. लोकल 18 अमरावती.